काही वेळातच आता ही 9 मंत्री शपथ घेणार आहेत। आजच्या या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपनं आपल्या मित्रपक्षांना स्थान दिलेलं नाहीये, त्यामुळे मित्रपक्ष नाराज आहे। जेडीयू शिवसेना नाराज आहे। शिवसेनेने आपली नाराजी स्पष्टपणे दाखवलेली आहे। शिवसेनेला या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात आलेलं नाहीये। लोकसभेचं उपसभापती पद शिवसेनेला दिलं जाण्याची माहिती सूत्रांकडून मिळते, मात्र शिवसेनेला मंत्रिपदच हवंय अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे। तर हे मोदींचे नवरत्न आज शपथ घेत आहेत। त्यांचा शपथविधी सोहळा आता काही मिनिटांमध्येच सुरू होतोय। गुड मॉर्निंग। I am Siddharth Sharma, Internal Financial Advisor to the President. It is my privilege to welcome all of you today for the swearing-in ceremony of the Ministers Designate of the Union Council of Ministers. Permit me to briefly describe this morning's ceremony. Today's function shall commence at 10:30 a.m. with the arrival of the Honourable President. On his arrival, the national anthem shall be played. All of you are requested to rise on his arrival and resume your seats after the national anthem is over. The Secretary to the President shall then seek the permission of the President to commence the ceremony. Thereafter, the President will administer the oath of office to the Ministers Designate. The Ministers Designate shall subscribe to the oath of office and secrecy and sign the oath register. After all the Ministers Designate have so subscribed to the oath of office and secrecy, the Secretary to the President shall seek the permission of the President to conclude the ceremony. तर मोदींचे हे नवरत्न आता काही क्षणातच शपथ घेणार आहेत। या नव्या मंत्रिमंडळात भाजपने आपल्या मित्रपक्षांना स्थान दिलेलं नाहीये। तर जे 9 जण शपथ घेणार आहेत त्यात आपण पुन्हा एकदा जाऊयात। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। राम, भाजपने आपल्या या नव्या विस्तारामध्ये मित्रपक्षांना स्थान दिलेलं नाहीये, मात्र कर्नाटक मधून एक स्थान देण्यात आलंय, केरळ मधून स्थान देण्यात आलंय। या संदर्भात म्हणजे जे 9 जण आज शपथ घेणार आहेत त्यांच्याविषयी काय नेमकी वैशिष्ट्ये सांगता येतील? बिलकुल, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की केरळमध्ये जे स्थान देण्यात आलेलं आहे ते केरळचे एक अधिकारी राहिलेले आहेत आणि कोट्टयम या जिल्ह्याचे ते जिल्हाधिकारी सुद्धा राहिलेले आहेत। कलेक्टर या ठिकाणी होते अल्फान्सो कन्नाफन आणि केरळची संपूर्ण त्यांना माहिती आहे। आणि दुसरं म्हणजे की उच्च शिक्षित आणि माजी प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची चांगली ओळख आहे। कोट्टयम या जिल्ह्याला 100% साक्षर करण्याचं काम अल्फान्सो यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी मिळालेली आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की ते सध्या राज्यसभेचे किंवा लोकसभेचे सदस्य नाहीयेत, परंतु येत्या काही कालावधीमध्ये, कारण 6 महिन्याच्या आतमध्ये त्यांना राज्यसभेचं सदस्य व्हावं लागेल, त्यासाठी त्यांना राज्यसभेची एक जागा सुद्धा देण्यात येणार आहे। मात्र केरळमध्ये जो की एक मोठं आव्हान आहे, भाजप आरएसएसचे कार्यकर्ते आणि तिथे डावे पक्षाचे कार्यकर्ते यामध्ये वारंवार मारहाण होते, हिंसाचार मोठ्या प्रमाणामध्ये होतो। केरळमध्ये जर प्रतिनिधित्व दिलं तर केरळची बाजू राज्यसभेमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे मांडता येईल, हा विचार जे केंद्रीय नेतृत्व आहे भाजपचं त्यांच्या डोक्यामध्ये आलेला आहे। कारण केरळचा हिंसाचार जो आहे तो प्रत्येकालाच माहित आहे की आरएसएस आणि डावे पक्ष यांच्यामध्ये हा हिंसाचार टोकाचा गेलेला आहे। यामध्ये कित्येक कत्तली झालेल्या आहेत, त्यामुळेच केरळमधून प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की मध्य प्रदेशमधून दोघांना देण्यात आलेलं आहे, त्यामध्ये वीरेंद्र कुमार हे सुद्धा आहेत। वीरेंद्र कुमार खरं तर हे दलित आहेत, मात्र दलित असल्याबरोबरच आणखी एक त्यांचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे की त्यांचे वडील जे होते ते सायकलचं पंक्चर काढायचे आणि त्यावेळेस वीरेंद्र कुमार हे सुद्धा कॉलेजला असताना, लहान असताना सुद्धा त्यांनी सायकलचं पंक्चर काढलेलं आहे। त्यामुळे या मंत्रिमंडळामध्ये जर 4 प्रशासकीय अधिकारी असतील, IPS, IFS, IAS अधिकारी असतील तर पंक्चर काढणारा हा सुद्धा या मंत्रिमंडळामध्ये येऊ शकतो। हा संदेश जो आहे तो नरेंद्र मोदी यांनी या माध्यमातून दिलेला आहे। त्यामुळे वीरेंद्र कुमार यांची दलित असले तरी सुद्धा गरिबीतून आलेले आहेत, पंक्चर काढणाऱ्याचा मुलगा ते आहेत,
हे जरी असले तरी त्यांची पीएचडी आहे. बाल कामगार असतात, त्या बाल कामगारावर त्यांनी पीएचडी केली होती. उच्च शिक्षक सुद्धा आहेत, उच्च विभूषित आहेत. त्यामुळे त्यांना या मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर अनंतकुमार हेगडे यांना सुद्धा कर्नाटकमधून स्थान देण्यात आलेलं आहे. उत्तर कन्नडा हा त्यांचा मतदारसंघ आहे. मात्र बिहारमधून सुद्धा राजकुमार सिंग आणि अश्विनी कुमार चौबे यांना स्थान देण्यात आलेलं आहे. राजकुमार सिंग जे आहेत ते बिहारमधील आरा या ठिकाणचे आहेत. राजकुमार सिंग हे यापूर्वी सुद्धा अधिकारी होते आणि गृह मंत्रालयाचं त्यांनी कामकाज जवळून पाहिलेलं आहे. आणि अशा मंत्र्यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समावेश करून घेऊन एक वेगळा संदेश देण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे नरेंद्र मोदी यांनी. आणि यांच्याकडे कदाचित महत्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. कारण राजकुमार सिंग यांना अनुभव पण खूप मोठा आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कदाचित संरक्षण मंत्रालय पदाची जबाबदारी देण्यात येऊ शकते, अशी सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. आणखीन एक नाव महाराष्ट्राच्या परिचयाचं आहे, मुंबईच्या परिचयाचं आहे, ते म्हणजे की सत्यपाल सिंग. सत्यपाल सिंग हे यांनी महाराष्ट्रामध्ये सेवा केलेली आहे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त राहिले होते. त्याचबरोबर दहशतवाद, नक्षलवाद या संदर्भामध्ये अनेक घडामोडी ज्या होत्या त्या हाताळलेल्या आहेत. एवढेच नव्हे तर मुंबईमधील जे साखळी स्फोट झाले होते किंवा पुणे ब्लास्ट जो झाला होता, तर त्यावेळेस सत्यपाल सिंग हेच त्या ठिकाणी प्रमुख होते आणि त्यांच्याच संपूर्ण देखरेखीखाली हे संपूर्ण दहशतवाद आणि नक्षलवादाचं बिमोड करण्यात आलेला आहे. आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा, पोलीस प्रशासनातील अनुभवाचा फायदा हा कुठेतरी केंद्रामध्ये मिळावा यासाठी सत्यपाल सिंग यांना आणण्यात आलेला आहे. प्रताप शुक्ल हे सुद्धा उत्तर प्रदेशचे आहेत. त्याच्यामुळे उत्तर प्रदेशचे 2, बिहारचे 2, मध्य प्रदेशचे 2, कर्नाटकचे 1 आणि केरळचे 1. याच्यामध्ये आणखीन एक नवीन नाव आहे, ते म्हणजे की हर्षदीप पुरी. हर्षदीप पुरी हे माझे IFS ऑफिसर आहेत, फॉरेन सर्व्हिसेस मधले आहेत आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या जवळ होते, आडवाणी यांच्या जवळ होते. आडवाणी यांच्यासाठी त्यांनी काही कालावधी काम सुद्धा केलेलं आहे. त्यामुळं युरोपचे, अमेरिकेचे आणि ब्राझीलचे या ठिकाणीचे ते अँबॅसेडर सुद्धा राहिलेले आहेत. त्यामुळे भारताकडून परराष्ट्र मंत्रालयाच्या संदर्भामध्ये व्यवहार करताना एक महत्वाची जबाबदारी जी आहे ती पुरी यांच्यावर होती आणि त्यांच्याच या अनुभवाचा फायदा पुन्हा एकदा सरकारला मिळू शकते. एक दुसरं वैशिष्ट्य म्हणजे की याच्यामध्ये नौकरशहांना जास्त स्थान देण्यात आलेलं आहे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये. कारण नौकरशाहीला संपूर्ण अनुभव असतात, माहिती असते, लोकांच्या समस्या सुद्धा माहीत असतात आणि ते कशा सोडवणूक करायच्या त्या सुद्धा माहीत असतात. त्यामुळे परराष्ट्र खातं, संरक्षण खातं असेल, पोलीस विभाग असेल, हे या संपूर्ण गोष्टी पाहूनच या माजी अधिकाऱ्यांना, सनदी अधिकाऱ्यांना स्थान देण्यात आलेलं आहे असं म्हणता येईल आपल्याला. भरपूर वैशिष्ट्य या नवरत्नांबाबत सांगता येतील. खरं तर सगळेच उच्च विद्याविभूषित आहेत. या सगळ्या आजच्या विस्तारात जे शपथविधी घेणार आहेत ते 9 जण उच्च विद्याविभूषित आहेत आणि या सगळ्यांची वैशिष्ट्ये आता राम तुम्ही सांगितलेली आहेत. असेच आमच्यासोबत राहा, तुमच्याकडनं या संदर्भातली आणखीही काही वैशिष्ट्ये जाणून घ्यायची आहेत आणि इतरही माहिती जाणून घ्यायची आहे. खरं तर शपथविधी सोहळ्याला सुरुवात होतीये, काही वेळातच या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होतीये. मात्र या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये मित्रपक्षांना भाजपनं स्थान न दिल्यामुळे मित्रपक्षांकडून नाराजी व्यक्त केली जाते. मात्र 15 दिवसांनंतर पुन्हा एकदा विस्तार केला जाणार आहे आणि त्यात JDU, AIADMK आणि शिवसेनेला स्थान दिलं जाण्याची शक्यता आहे. मात्र ही 15 दिवसांनंतरची गोष्ट आहे. आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिलं न गेल्यामुळे शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आणि आपली नाराजी व्यक्त करताना शिवसेनेनं आज आपला एकही प्रतिनिधी या सोहळ्याला उपस्थित राहणार नाही याची काळजी घेतलेली आहे. अनंत गीतेही मुंबईमध्ये आहेत, त्यामुळे शिवसेनेकडून एकही प्रतिनिधी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित नसेल. ही सगळी दृश्य आपण पाहतोय. राजनाथ सिंग, अरुण जेटली इथे उपस्थित आहेत. हरदीप सिंग पुरी, स्मृती इराणी, राज्यवर्धन सिंग राठोड, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर हे सगळेच जण या शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेत. थोड्याच वेळात या सोहळ्याला सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या नवरत्नांचा शपथविधी थोड्याच वेळात होणार आहेत. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजनही या सोहळ्याला उपस्थित आहेत. शिवसेनेकडून मात्र कुणीही उपस्थित नाहीये. राजीव प्रताप रूडी इथे उपस्थित आहेत. अमित शहा, राजनाथ सिंग,
या सोहळ्याला उपस्थित आहेत. अरुण जेटली, नितीन गडकरी, सीतारामन उपस्थित आहेत. देशाच्या राजकारणातला आजचा हा सुपर संडे म्हणावा लागेल. मोदींची नवरत्न आज शपथ घेणार आहेत. पियुष गोयलही इथे उपस्थित आहेत. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचीही उपस्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या शपथविधी सोहळ्यासाठी आलेले आहेत. थोड्याच वेळात आता या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल. मोदींच्या नवरत्नांची वैशिष्ट्ये काय आहेत ती सुद्धा आपण पाहतोय. संरक्षण खातं कुणाकडे दिलं जाईल? पियुष गोयल यांना बढती दिली जाण्याची शक्यता आहे. या सगळ्याच विषयी गेल्या 2-4 दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मात्र आता काही वेळातच या नवरत्नांच्या शपथविधी होईल आणि कुणाला कुठलं खातंच दिलं जातंय हे कळेल. वैशिष्ट्य या सगळ्या नवरत्नांची आपण पाहतोय. त्यांचं शिक्षण, त्यांचं कार्य या संदर्भातली माहिती आपण पाहतोय. पंतप्रधानही या सोहळ्याला उपस्थित आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा, राजनाथ सिंग, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, राजीव प्रताप रूडी, नितीन गडकरी, स्मृती इराणी, राज्यवर्धन सिंग राठोड, भाजपचे झाडून सगळेच मंत्री, सगळेच खासदार या शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेत. मात्र आपल्याला या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न दिल्यानं मित्रपक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि या नाराजीचाच एक भाग म्हणून शिवसेनेनं इथे अनुपस्थित राहणंच पसंत केलेलं आहे. दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा काही क्षणातच सुरू होईल. रविशंकर प्रसाद, मेनका गांधी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेत. पंतप्रधानांच्या या नव्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये ज्यांना स्थान देण्यात आलेलं आहे त्यांची नावं आपण पुन्हा एकदा पाहूयात. हरदीप सिंग पुरी, अल्फान्सो कन्ननाथम, शिवप्रताप शुक्ला, वीरेंद्र कुमार, सत्यपाल सिंग, अश्विनी चौबे, अनंतकुमार हेगडे, गजेंद्र सिंग शेखावत आणि आर.के. सिंग हे ते नवरत्न आहेत. यांना आज शपथ दिली जाणार आहे. तर 4 जणांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळणार आहे. चार जणांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळण्याची शक्यता आहे. या पंतप्रधानांच्या नवरत्नांसह 4 जणांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती, शिवाय निर्मला सीतारामन आणि धर्मेंद्र प्रधान यांना बढती मिळणार आहे. पियुष गोयल, त्यानंतर निर्मला सीतारामन, मुख्तार अब्बास नक्वी आणि धर्मेंद्र प्रधान या चौघांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळणार आहे. उपराष्ट्रपतींचं आगमन झालेलं आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचंही आगमन या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आगमन झालेलं आहे. काही क्षणातच राष्ट्रपती रामनाथ कोविंद इथे उपस्थित राहतील आणि या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल. 10:30 वाजता हा शपथविधी सोहळा सुरू होतोय. कुणाला कुठलं खातं दिलं जाईल या संदर्भात चर्चा आहे. कुणाकुणाला बढती दिली जाणार आहे ते आपण पाहतोय. निर्मला सीतारामन, मुख्तार अब्बास नक्वी, पियुष गोयल आणि धर्मेंद्र प्रधान या चौघांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळणार आहे. काही क्षणांपूर्वीच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दरबार हॉलमध्ये हजेरी लावली आहे. तर आता काही क्षणातच राष्ट्रपती रामनाथ कोविंदही दरबार हॉलमध्ये येतील आणि त्यानंतर लगेचच या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल. डच्चू मिळालेल्या मंत्र्यांमध्ये महाराष्ट्रातल्या एकाही मंत्र्याचं नाव नाहीये. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातल्या मंत्र्यांच्या कामगिरीवर खुश असल्याचंच दिसतंय.
ज्या मंत्र्यांना डच्चू मिळालाय त्यात महाराष्ट्रातल्या मंत्र्यांचं नाव नाहीये. मात्र दुसरीकडे तरी शिवसेनेमध्ये नाराजी आहे, कारण शिवसेनेला या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात आलेलं नाहीये. ज्या नवरत्नांना आज शपथ दिली जाणार आहे त्यांची वैशिष्ट्ये आपण पाहूयात. सत्यपाल सिंग हे उत्तर प्रदेशच्या बागपतचे लोकसभा खासदार आहेत. 2014 मध्ये पहिल्यांदाच त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि ते जिंकून आले. राजकारणात येण्याआधी ते IPS अधिकारी होते. आत्ताच्या मंत्रिमंडळ विस्ताराचं हे वैशिष्ट्य म्हणावं लागेल. चार सनदी अधिकाऱ्यांना या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात आलेलं आहे. सत्यपाल सिंग यांनी मुंबई, पुणे आणि नागपूरचं पोलीस आयुक्तपद भूषवलेलं आहे. तर वीरेंद्र कुमार हे दलित व्यक्तिमत्व, मध्य प्रदेशच्या टीकमगडचे ते लोकसभा खासदार आहेत. ज्याप्रमाणे आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी आपल्याला काही वेळापूर्वी सांगितलं होतं की वीरेंद्र कुमार यांचे वडील सायकलचं पंक्चर काढण्याचं काम करायचे. अशा गरिबीतून वर आलेल्या एका खासदारालाही मंत्रीपदी स्थान दिलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोकरशहाला स्थान यात देण्यात आलेलं आहे. वीरेंद्र कुमार यांचं PhD पर्यंत शिक्षण झालेलं आहे. 6व्यांदा ते लोकसभेचे खासदार झालेले आहेत. जेपींच्या आंदोलनात सुद्धा त्यांनी सहभाग घेतला होता आणि त्यात 16 महिन्यांचा कारावासही त्यांनी भोगलेला आहे. माउथ ऑर्गन वाजवण्याचा त्यांना छंद आहे वीरेंद्र कुमार यांना. तर अश्विनी कुमार चौबे हे बिहारच्या बक्सरचे लोकसभा खासदार आहेत. बिहार विधानसभेमध्ये सलग 5 वेळा ते आमदार राहिलेले आहेत आणि बिहारच्या राजकारणातलं अश्विनी चौबे हे अत्यंत मोठं नाव. पाटणा विद्यापीठात छात्रसंघाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवले आणि जेपींच्या आंदोलनात सुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग होता. मिसा कायद्यांतर्गत त्यांना कारावासही झाला होता. योग अभ्यास ते करतात आणि कथ्थक पाहण्याची त्यांना आवड आहे. अश्विनी चौबे यांच्याबद्दलची ही रोचक माहिती आपण पाहतोय. तर अनंतकुमार हेगडे या नवरत्नांमधल्या वयानं अत्यंत लहान असलेले अनंतकुमार हेगडे हे कर्नाटकच्या उत्तर कन्नडचे लोकसभा खासदार आहेत. पदवीपर्यंतचं शिक्षण त्यांचं झालेलं आहे. 5व्यांदा लोकसभेचे खासदार ते झालेत. पहिल्यांदा ते खासदार झाले त्यावेळेला त्यांचं वय होतं 28 वर्ष. आता सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे ती राष्ट्रपतींच्या आगमनाची. राष्ट्रपतींच्या आगमनानंतर लगेचच या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. 9 मंत्र्यांना शपथविधी दिला जाणार आहे, तर 4 मंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती मिळणार आहे. त्यात मुख्तार अब्बास नक्वी, निर्मला सीतारामन, पियुष गोयल आणि धर्मेंद्र प्रधान यांचा समावेश आहे. या 4घांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळणार आहे. तर ही जी दृश्य आपण पाहतोय त्यात कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळणारी 4घे जण आणि ज्यांना नव्यानं मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे ते नवरत्न आपण पाहतोय. नोकरशहाला स्थान यात देण्यात आलेलं आहे. काही क्षणातच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं इथे राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आगमन होईल आणि त्यानंतर या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यामध्ये गुफ्तगू सुरू असल्याचं दिसतंय. सगळेच जण उपस्थित आहेत. फक्त सगळ्यांना आता प्रतीक्षा आहे ती राष्ट्रपतींच्या आगमनाची. राष्ट्रपतींच्या आगमनानंतर लगेचच या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल. भाजपचे सर्व खासदार मंत्री या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. काही वेळापूर्वीच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही इथे हजेरी लावलेली आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि राजनाथ सिंग यांच्यातही चर्चा इथे सुरू आहे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजनही इथे उपस्थित आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं आगमन दरबार हॉलमध्ये झालेलं आहे आणि आता लगेचच या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल.
आपकी आज्ञा हो तो समारोह प्रारंभ किया जाए। महोदय, आपकी आज्ञा हो तो समारोह प्रारंभ किया जाए। कैबिनेट मिनिस्टर्स श्री धर्मेंद्र प्रधान, मैं धर्मेंद्र प्रधान ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत की संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा। मैं संघ के मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा। मैं धर्मेंद्र प्रधान ईश्वर की शपथ लेता हूं कि जो विषय संघ के मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा उससे किसी व्यक्ति या व्यक्तियों के तब की सिवाय, जबकि ऐसा मंत्री के रूप में मैं अपने कर्तव्यों की सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित है, मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप में समुचित या प्रकट नहीं करूंगा। संसूचित, प्लीज। अप्रत्यक्ष रूप से संसूचित। प्रत्यक्ष रूप में संसूचित या प्रकट नहीं करूंगा। श्री पीयूष गोयल, मैं पीयूष वेद प्रकाश गोयल ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा। मैं संघ के मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा। मैं पीयूष वेद प्रकाश गोयल ईश्वर की शपथ लेता हूं कि जो विषय संघ के मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय, जबकि ऐसे मंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो, मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा। श्रीमती निर्मला सीतारमण, I, Nirmala Sitharaman, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India,
that I will faithfully and conscientiously discharge my duties as a minister for the Union, and that I will do right to all manner of people in accordance with the Constitution and the law, without fear or favor, affection or ill will. I, Nirmala Sitharaman, do swear in the name of God that I will not directly or indirectly communicate or reveal to any person or persons any matter which shall be brought under my consideration or shall become known to me as a minister for the Union, except as may be required for the due discharge of my duties as such minister. श्री मुख्तार अब्बास नकवी। मैं मुख्तार अब्बास नकवी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता अखंडता अक्षुण्ण रखूंगा। मैं संघ के मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक शुद्ध अंतःकरण से निर्वहनों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा। मैं मुख्तार अब्बास नकवी ईश्वर की शपथ लेता हूं कि जो विषय संघ के मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा, उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जब ऐसे मंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो, मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा। मिनिस्टर ऑफ स्टेट श्री शिव प्रताप शुक्ला। मैं शिव प्रताप शुक्ल ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा। मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा। मैं शिव प्रताप शुक्ल ईश्वर की शपथ लेता हूं कि जो विषय संघ के राज्य मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा, उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि ऐसे राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो, मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा। श्री अश्विनी कुमार चौबे।
मैं अश्विनी कुमार चौबे ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा। मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा। मैं अश्विनी कुमार चौबे ईश्वर की शपथ लेता हूं कि जो विषय संघ के राज्य मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा, उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवा जबकि ऐसे राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो, मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा। डॉक्टर वीरेंद्र कुमार। मैं डॉक्टर वीरेंद्र कुमार ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा। मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा। मैं डॉक्टर वीरेंद्र कुमार ईश्वर की शपथ लेता हूं कि जो विषय संघ के राज्य मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा, उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि ऐसे राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो, मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा। श्री अनंत कुमार हेगड़े। मैं अनंत कुमार हेगड़े ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा। मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा। मैं अनंत कुमार हेगड़े ईश्वर की शपथ लेता हूं कि जो विषय संघ के राज्य मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा, उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि
ऐसे राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो, मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा। श्री राजकुमार सिंह। मैं राजकुमार सिंह ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा। मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा। मैं राजकुमार सिंह ईश्वर की शपथ लेता हूं कि जो विषय संघ के राज्य मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा, उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि ऐसे राजमंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो, मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा। श्री हरदीप सिंह पुरी। I, Hardeep Singh Puri, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, that I will faithfully and conscientiously discharge my duties as a Minister of State for the Union, and that I will do right to all manner of people in accordance with the Constitution and the law, without fear or favor, affection or ill will. I, Hardeep Singh Puri, do swear in the name of God that I will not directly or indirectly communicate or reveal to any person or persons any matter which shall be brought under my consideration or shall become known to me as a Minister of State for the Union, except as may be required for the due discharge of my duties as such Minister of State. श्री गजेंद्र सिंह शेखावत। मैं गजेंद्र सिंह शेखावत
ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची निष्ठा, श्रद्धा रखूँगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूँगा। मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूँगा तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूँगा। मैं गजेंद्र सिंह शेखावत ईश्वर की शपथ लेता हूँ कि जो विषय संघ के राज्य मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा, उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि ऐसे राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो, मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूँगा। डॉक्टर सत्यपाल सिंह। मैं डॉक्टर सत्यपाल सिंह ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा। मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा। मैं डॉक्टर सत्यपाल सिंह ईश्वर की शपथ लेता हूं कि जो विषय संघ के राज्य मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा, उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि ऐसे राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो, मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा। श्री अल्फोंस कानंथानम। I, Alphonse Kananthanam, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India, as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, that I will faithfully and conscientiously discharge my duties as Minister of State for the Union, and that I will do right to all manner of people in accordance with the Constitution and the law, without fear or favor, affection or ill will. I, Alphonse Kananthanam, do swear in the name of God that I will not directly or indirectly communicate or reveal to any person or persons any matter which shall be brought under my consideration or shall become known to me as a Minister of State for the Union, except as may be required for the due discharge of my duties as such Minister of State.
माननीय राष्ट्रपति महोदय, आपकी आज्ञा हो तो समारोह समाप्त किया जाए। हा शपथविधी सोहळा संपन्न झालेला आहे। दरबार हॉल 9 नव्या मंत्र्यांचा या नव्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला आहे। तर या नवरत्नांना राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आलेली आहे। तर 4 जणांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळालेली आहे। यात निर्मला सीतारामन, धर्मेंद्र प्रधान, मुख्तार अब्बास नकवी आणि पीयूष गोयल यांचा समावेश आहे। तर काही क्षणांपूर्वीच हा शपथविधी सोहळा संपन्न झालेला आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे। ज्या 9 जणांना मंत्रिपदाची शपथ दिली आहे, या 9 जणांना राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आलेली आहे। मंत्रिमंडळाच्या या विस्तारात या 9 जणांना राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आलेली आहे। राष्ट्रपतींच्या आगमनानंतर लगेचच या शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली आणि एकूण 13 मंत्र्यांना शपथ देण्यात आलेली आहे। त्यात 4 जणांची कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळालेली आहे। तर 9 जणांचा राज्यमंत्री म्हणून शपथविधी झालेला आहे। शिवसेना आणि जेडीयू या मित्रपक्षांना मात्र या विस्तारात स्थान नव्हतं, त्यामुळे त्यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। राम, या आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी मित्रपक्षांना या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नव्हतं, त्यामुळे शिवसेना आणि जेडीयूकडून नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती। शिवसेनेचा एकही प्रतिनिधी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित नव्हता, मात्र टीडीपी आणि अकाली दल कडून इथे उपस्थित लावण्यात आली होती। ही दृश्य आपण पाहतोय। धर्मेंद्र प्रधान यांची शपथ सुरू असतानाची ही दृश्य आहेत। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। राम, आजच्या या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकूण 13 जणांना शपथ देण्यात आलेली आहे। त्यातल्या 9 जणांना राज्यमंत्री पदाची शपथ देण्यात आलेली आहे, तर 4 जणांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळालेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।